हा दुगाव वडगाव शिवरस्ता शेतकऱ्यांनी केलेलं अतिक्रमण हे बघा. आता याची तक्रार कायम जिल्हाधिकारी नाशिक व तहसीलदार नाशिक यांच्याकडे लेखी स्वरूपात गेल्या 10 वर्षापासून मागणी होत आहे. पुरवठा तर कधी झालाच नाही, पण मागणी सातत्याने होत आहे. उलट मागे या लगतच्या शेतकऱ्यांनी हा बांध कोरून पूर्णपणे नष्ट केलेला होता आणि रस्ता 100% बंद केलेला होता. याची लेखी तक्रार फोटोसहित तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी यांना देऊन सुद्धा त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच हीच तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिलेली असताना देखील त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. याचा जाब विचारल्यास हे एकमेकांकडे बोट दाखवतात आणि आपल्यावर आलेली कारवाईची वेळ दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतात. आता मला शासनाने किंवा जबाबदार अधिकाऱ्याने सांगावं किंवा त्या बावनकुळेंना जाऊन विचारावं का अशा पद्धतीत असणारा रस्ता शेतकरी कसा वापरेल. उद्या आमचं पीक चालू होणार आहे, त्याला बाजारात ने आण करण्यासाठी आमच्याकडे कोणतीही आधुनिक साधनं या रस्त्याने येऊ शकत नाही. तर आमचा माल जर बाजारपेठेत पोहोचला नाही, नुकसान झाली, तर आम्हाला तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात काम करणारे कर्मचारी, भूमी अभिलेख कर्मचारी यांनी त्यांच्या पगारातून आमची नुकसान भरपाई भरून द्यावी. हीच आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करून देखील जर अशा पद्धतीने रस्ता मिळतोय, तोही पूर्णपणे नाही झालेला अतिक्रमण न काढता 10 वर्षापासून असा रस्ता आम्ही वापरत आहोत. याची नोंद आणि दखल सरकार कधी घेईल का एखाद्याचा जीव घेण्यासाठीच या गोष्टींची चालू आहे. बघा हा रस्ता बघा. बघा शासनाने दिलेला सरकारी शिवरस्ता अशा पद्धतीत अतिक्रमण काढण्याची कारवाई तात्पुरती स्वरूपात झाली, दाखवण्यापुरती, कागद रंगवण्यापुरती. हे बघा पुन्हा एकदा बघा हा रस्ता. आता ही कारवाई करतानाच यांना 6 महिने लागले या कारवाई करण्यासाठी. या कारवाईत त्यांनी अशा पद्धतीचा रस्ता दिला. समोर दिसणारं पूर्ण शेड हे पूर्ण अतिक्रमण मध्ये.